वेलकम टू माय चॅनल. आणि आय एम सो एक्साइटेड टुडे कारण आज मी फर्स्ट टाइम ऑफिशियली माझ्या लाईफचा व्लॉग जो आहे तो शेअर करणार आहे. तर जर तुम्हाला माहिती नसेल तर मी एक वर्किंग मॉम आहे जी कॉर्पोरेट जॉब करते, वर्क फ्रॉम ऑफिस रोज. आणि त्याच हिशोबामध्ये माझी खूप गडबड होते घरकामाची आणि ऑफिसची. तर हेच सगळं आज लगबग माझी तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर तुम्हाला ह्या टाईपचे व्लॉग्स बघायला आवडत असेल तर मला जरूर सबस्क्राईब करा. आणि बाय द वे, लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:45 आणि थोडीशी झोपेतच आजची दिवसाची सुरुवात होते. आजकाल सकाळ म्हणजे एक मिशन झालंय, सर्व तयारी करायची आणि ती पण पूर्ण वेळेतच. एका साईडला चहा ठेवल्यानंतर स्वतःच्या डब्याची तयारी करून घेतली. मी माझ्यासाठी बीटरूट पराठे आणि बाळासाठी ॲपल ओट्स हे 2 पदार्थ एकत्र बनवत होते. एका तासात कामं आवरायची असतात म्हणून बाकीची तयारी रात्रीच झालेली असते, जशी की कणिक भिजवून ठेवणं किंवा बाळाच्या सर्व वस्तू काढून ठेवणं. अंघोळ झाल्यानंतरही भरपूर कामं असतात, जसे की बाळाचं जेवण वेगवेगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवणं, गॅसचा ओटा व्यवस्थित साफ करून ठेवणं आणि हो, बाळाच्या दिवसभराच्या दुधाची तयारी करून ठेवणं. सध्या तो आईच्याच दुधावर असल्यामुळे मला त्याच्या दुधाची व्यवस्थाही सकाळीच करून ठेवावी लागते. मी घरी नसतानाही त्याला दुधाची कमतरता भासू नये म्हणून दूध ऑलरेडी एक्सप्रेस करून ठेवते आणि वेगवेगळ्या बॉटल्समध्ये भरून ठेवते. एवढे दिवस ऑफिसला जाऊन पण घरातून निघताना रोज मन जड होतं, पण एक समाधान असतं की आज माझा बाळ व्यवस्थित आणि सुरक्षित राहणार आहे. कॅबमध्ये बसल्यानंतर जो अर्धा-पाऊण तास मिळतो तो म्हणजे आजकाल माझा मी टाईम झालेला आहे. ह्याच वेळेमध्ये मोबाईल बघणं आणि गाणे ऐकणं हे सगळे छंद मी माझे जोपासत असते. ऑफिसला आल्यानंतर सर्वात पहिले जे काम मी करते ती म्हणजे स्वतःची तयारी. ऑफिसला आल्या आल्या सर्वात पहिले मी माझी तयारी छानपणे पूर्ण करून घेते. त्याचं कारण असं की प्रेझेंटेबल राहिल्याने माझा कॉन्फिडन्स खूप चांगला राहतो. आल्या आल्या मेल चेक केल्यानंतर दिवसभर काय करायचं आहे याची पूर्ण यादी तयार असते. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. जेव्हा मी काल रात्रीच्याच खिचडीला मस्त फोडणी टाकून ती नाश्ता म्हणून घेऊन आली आहे आणि ती इथे मस्त गरम करून एकटीच त्याचा आस्वाद घेणार आहे. कारण माझ्या टीममधले सर्व लोक कामात खूप बिझी होते आणि आता मी एकटीच नाश्ता करायला आली असल्यामुळे मला मस्त शूट करण्याचाही चान्स मिळून गेला होता. ऑफिसला आल्यानंतर सर्वांना काही आवडत असेल तर ते म्हणजे कॉफी. त्या कॉफी मशीनचा आवाज आणि त्या कॉफीचा स्मेल दोघंही खूप अप्रतिम. कॉफी ब्रेक एन्जॉय केल्यानंतर मी परत माझ्या कामाला बसली. कामं करता करता लंच टाईम आला, पण त्याची क्लिप घेणं मी विसरून गेली. त्याच्यानंतर घरी निघाली. घरी निघाल्यानंतर आज माझ्या मनात चालू होतं की बाळाला स्नॅक्ससाठी काय बनवू, आणि लगेचच मला घरात पडलेला आवाकाडोची आठवण आली. बाळासोबतच स्वतःसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी अशा पूर्ण 3 लोकांसाठी आवाकाडो टोस्ट मी बनवला. तसं आवाकाडो म्हटलं म्हणजे माझ्या बाळाला खूप आनंद होतो. त्याला चारत असतानाच तेवढ्यात काकूही आल्या. आणि हो, हाऊस हेल्पमुळेच मला माझ्या बाळासोबत थोडा जो असतो तो मी टाईम मिळू शकतो. संध्याकाळी बाळाला गार्डनमध्ये फिरवायला नेलं आणि त्याला त्याचा मित्रच भेटला. संध्याकाळी त्याच्यासाठी छान दाल खिचडी बनवली होती आणि ऐका आमचं कन्व्हर्सेशन. आवडलं बेटा? आवडलं जेवण? जवळजवळ 9:45 वाजता त्याला झोपवल्यानंतर मी बाहेर आली आणि दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी लागली, जिथे मला दुसऱ्या दिवसासाठी सर्व प्रिपरेशन करायचं होतं. तर इथेच संपतो आपला व्लॉग. जर तुम्हाला ह्या टाईपची व्हिडिओ आवडत असेल तर मला जरूर सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.